नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक बातम्या। पर जिल्ह्यातील अट्टल मोटरसायकल चोरट्यास अटक, 12 मोटरसायकल जप्त, कोल्हापूर एलसीबीची कारवाई। पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सातत्याने होत असलेल्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबत तसेच घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर तसेच दुय्यम अधिकारी यांना वाहन चोरीच्या रेकॉर्डवरील आरोपी तसेच वाहन चोरीचे गुन्हे घडलेल्या ठिकाणी भेटी देऊन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या। दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार सुरेश पाटील, रोहित मर्दाने, रामचंद्र कोळी, विनोद कांबळे, रुपेश माने यांचे तपास पथक तयार करून तपास सुरू केला। सदर तपास पथकामार्फत मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न चालू असताना तपास पथकास खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली की पोलीस अभिलेखावरील सांगली जिल्ह्यातील आरोपी दीपक वाघमारे हा चोरीची स्प्लेंडर मोटरसायकल घेऊन 13 डिसेंबर 2024 रोजी शिये तालुका हातकणंगले गावच्या हद्दीत रामनगर येथे येणार आहे। मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने तपास पथकाने सापळा लावून आरोपी दीपक पांडुरंग वाघमारे वय वर्ष 31 राहणार चिकुर्ले तालुका वाळवा जिल्हा सांगली, सध्या राहणार इस्लामपूर तालुका वाळवा यास नंबर प्लेट नसलेल्या काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटरसायकलसह ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्या कब्जात असलेली स्प्लेंडर मोटरसायकल ही चोरीची असून सदरबाबत लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली, म्हणून त्यास सदर गुन्ह्याचे तपासकामी ताब्यात घेतले। सदरचा आरोपी हा पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असल्याने त्याच्याकडे कौशल्यपूर्ण अधिक तपास केला असता त्याने कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातून एकूण 12 मोटरसायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली। सदर आरोपीकडून चोरीच्या गुन्ह्यातील एकूण 7,05,000 रुपये किमतीच्या 12 मोटरसायकली हस्तगत केल्या असून आरोपी दीपक वाघमारे याच्याविरुद्ध यापूर्वी कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात एकूण 22 मोटरसायकलीचे गुन्हे दाखल आहेत। चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन